श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 24 मे। श्रीराम जय राम जय जय राम। नाम प्राणाबरोबर सांभाळावे। नमस्कार। आज दिनांक 24 मे। श्रीराम जय राम जय जय राम। नाम प्राणाबरोबर सांभाळावे। आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का? जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर कसे चालेल? तुम्ही अभ्यासाकरता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले धट्टेकट्टे पाय आहेत. ते जर देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट. तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता? त्यांनी काय केले पहा. त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर करा. आताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो. तरी यावेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा. नाम व्यवहाराकरिता उपयोगात आणू नका. नामस्मरण नामाकरिताच करीत जा, म्हणजे खरा आनंद तुम्हाला मिळेल. दिवसातून किती वेळ नामात घालविला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालविण्याचा निश्चय करा, म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होते. खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुळतेने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल. वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेते. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्या जवळ राहील. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. किती सुंदर सांगतात नाही महाराज. महाराज म्हणतात की आपल्याला जी जिव्हा दिलेली आहे तिने आपण दिवस रात्र खरं तर अव्याहतपणे वायफळ बडबड करत असतो, पण त्या भगवंताचं नाम मात्र घ्यायला विसरतो. खरं तर एवढा सुदृढ देह आपल्याला दिलेला आहे, तो परमेश्वराच्या प्राप्तीकरता न वापरता आपण विषयातच हरवून जातो. आणि या विषयांपासून दूर होऊन त्या आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती करायची असेल तर एकच साधन महाराज सांगतात, आणि ते म्हणजे परमेश्वराचं नाम सातत्याने घेत राहणं.
तरच आपल्याला खरा आनंद आणि समाधान प्राप्त होऊ शकेल. आणि महाराज इथे एक सुंदर उदाहरण देतात की हे नामस्मरण म्हणजे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. आपण बँकेत जे पैसे जमा करतो त्याचा आपल्याला अगदी योग्य वेळी जसा उपयोग होतो की नाही, तसंच हे नामस्मरण आहे. आयुष्यात कधीही तुम्हाला कोणतीही अडचण आली, कितीही संकट आली, तरी त्यातून तारून नेण्याचं सामर्थ्य या नामात आहे एवढं मात्र निश्चित. आयुष्यात कितीही जरी संकट आली, अडचणी आल्या, तरीही त्यातून तरून जाण्याकरता हे नामच तुम्हाला उपयोगी पडेल एवढं मात्र निश्चित. म्हणून आपल्या विषयांपासून दूर जाऊन आपल्याला परमेश्वराची भगवत प्राप्ती करायची असेल तर आपण सातत्याने त्या परमेश्वराला शरण जाणं आणि त्याचं नाम घेत राहणं हेच एकमेव साधन आहे. या नामावरचं प्रेम तुम्हा आम्हा साऱ्यांना लाभो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय